नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. चिचोंडे पाटील तालुका नगर येथे सरपंच शरदभाऊ खंडेराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट क्रांती पंधरवडा व ग्रामस्वराज्य अभियान मोठ्या उत्साहात साजरं केलं जात आहे. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आरोग्य, कृषी, महिला शिक्षण, महसूल अशा विविध क्षेत्रातील योजनांचा लाभ थेट गावात दिला जात असून 2.11 कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन व कार्यारंभ याच पंधरवड्यात करण्यात आले आहे. नव्यानं वाढलेल्या गावातील लोकवस्तींना याचा लाभ मिळणार आहे. या अभियानास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 1 ऑगस्ट रोजी या पंधरवड्याचा शुभारंभ सरपंच शरदभाऊ पवार यांच्या हस्ते गावातील महिला भगिनी, सेविका आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत चूल पेटून करण्यात आला. या विविध उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ झाला असून चिचोंडे पाटील ग्रामपंचायत ही राज्यातील अशी पहिली ग्रामपंचायत ठरत आहे जी इतक्या मोठ्या प्रमाणात विविध शासकीय योजनांचे थेट अंमलबजावणी गाव पातळीवर करत आहे. या उपक्रमांची परिसरात मोठी चर्चा असून गाव सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचंही सरपंच पवार म्हणाले. नमस्कार, मी शरद खंडेराव पवार, सरपंच चिचोंडे पाटील. मागील 6 दिवसापूर्वीपासून आम्ही चिचोंडे पाटील ग्रामपंचायत कडून आयोजित ऑगस्ट क्रांती पंधरवडा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 विविध योजनांची थेट अंमलबजावणी व प्रलंबित प्रश्नावर शासन दरबारी पाठपुरावा ग्राम स्वराज्य अभियान हे सुरू केलं आणि या अभियानाची सुरुवात गावातील सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि आमचे सर्व मार्गदर्शक यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी 1 तारखेला सकाळी 9 वाजता चूल पेटवून ह्या ऑगस्ट क्रांती पंधरवड्याची सुरुवात केली. या चूल पेटून या पंधरवड्याची सुरुवातीचं कारण असं आहे, चिचोंडे पाटील गावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या गावचे पाटील महादजी पाटील जे होते, ज्याचं चिचोंडी चौंडेश्वर नाव होतं, त्याचं चिचोंडी झालं आणि चिचोंडी हे नाव महादजी पाटलांमुळं पाटील झालं, चिचोंडीचं चिचोंडी पाटील झालं. त्यांची कारकीर्द खूप मोठी होती. गावात येणारा पाहुणा किंवा जो वाटसरू जो जेवलेला नाही, ज्याची चूल पेटलेली नाही, त्याची चूल जोपर्यंत पेटत नाही तो गावचा कारभारी म्हणजे महादजी पाटील, तोपर्यंत ते शांत बसायचे नाही. ते प्रत्येकाला जेव घालायचे आणि मगच ते जेवायला जायचे. प्रत्येकाची गावात चूल पेटलेली असायची आणि मगच ते जेवायला जायचे, अशी त्यांची आख्यायिका होती. म्हणून आमच्या गावातील अनेक सर्व चुली पेटतात, परंतु काहींना प्रशासकीय बाबीमध्ये खूप अडचणी आहेत. अनेक दिवस वारंवार या ठिकाणी संबंधित विभागाकडे हेलपाटे मारून त्या ठिकाणी त्यांची कामं होत नसतात. असं प्रामुख्याने या 8-10 वर्षात आमच्या वेळोवेळी लक्षात आलं. म्हणून आता ऑगस्ट क्रांती, जे इंग्रजांना चले जावची घोषणा केली होती 9 ऑगस्टला, त्यानुसार या ठिकाणी आम्ही संपूर्ण ऑगस्ट क्रांतीचा महिना आहे हा. त्याच्यामुळे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 15 दिवस येथे विविध विभागांचे कार्यक्रम घेऊन या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी साजरा करतोय. यातून निश्चितच सर्वसामान्यांना थेट त्यांच्या हक्काचे योजना मिळतील, त्याचा लाभ होईल, हा याचा मुख्य उद्देश आहे. याच्यामध्ये सेवा हाच आमचा मुख्य धर्म स्वीकारून या ठिकाणी आम्ही 1 ऑगस्टला निर्मल ग्राम स्वच्छता अभियान घेतलं. 2 ऑगस्टला गावात संपूर्ण वृक्षारोपण केलं. 3 ऑगस्टला जनकल्याण क्रांती दिनानिमित्त रेशन कार्डवरील समस्या या ठिकाणी 100 लाभार्थ्यांना इष्टांक मिळवून दिला, आणखी वाढीव. त्याचबरोबर 4 ऑगस्टला कृषी व पशुसंवर्धन वैद्यकीय क्रांती दिन साजरा केला. यामध्ये PM किसान योजना असेल, फार्मर ID कार्ड असेल. भविष्यात शेतकऱ्यांना या योजनेशिवाय कुठेही कृषी संदर्भात योजना त्यांच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, म्हणून त्या योजनेचे कार्डचा शुभारंभ करून दिला. त्याचबरोबर जे पशुधन आहे, कृषी पशुवैद्यकीचे जे डॉक्टर आहेत त्यांना बोलवून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन या ठिकाणी पशुधनाचं कसं जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल आणि त्याचं मार्गदर्शन डॉक्टरांकडून, कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी घेतलं. 5 ऑगस्टला संजय गांधी निराधार योजना
डाक विभागाच्या योजना हा क्रांती दिन साजरा केला। या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेत अनेक महिलांचे डोल अनेक दिवसापासून येत नाही, जे लाभार्थी त्याच्यामध्ये योजनेत बसतात परंतु त्यांनी ते योजना त्यांना सुरू झालेली नाही। या संदर्भात फॉर्म त्यांच्या तक्रारी या ठिकाणी जाणून घेतल्याची माहिती घेतली आणि डाक विभागाकडून ज्या योजना आहेत पोस्टाकडून त्या कशा प्रकारे राबवल्या जातात, तेथील त्या पोस्टमन लोकांचे ग्रामस्थांकडे मोबाईल नंबर नसतात, हे नंबर या ठिकाणी त्याचा डाटा केला। आणि आज 6 ऑगस्ट आरोग्य दिन, आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प, त्याचबरोबर वयवंदना योजना कॅम्प, आरोग्य शिबिर, नेत्र शिबिर या ठिकाणी घेतलेले अतिशय मोठा प्रतिसाद या ठिकाणी ग्रामस्थ, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिकांनी यांनी दिलेला आहे या शिबिरामध्ये सुद्धा। आणि उद्या डिजिटल 7 ऑगस्ट डिजिटल सेवा दिन, ग्रामपंचायतची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये सर्व विभागांचे मोबाईल नंबर असणार आहे, सेतू कार्यालय, आधार कार्ड, BLO, मतदान प्रक्रिया कशी चालती किंवा ज्यांना कार्ड काढायचे असतील मतदान कार्ड किंवा नाव इथून कमी करून दुसरीकडे न्यायचे त्याच्या संदर्भात कॅम्प आयोजित केलेला आहे। 8 ऑगस्टला महसूल क्रांती दिन, महसूल संदर्भात ज्या विविध योजना आहेत त्याचबरोबर अनेकांचे सातबाऱ्यावरील प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी नायब तहसीलदार यांना बोलवून प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणार आहोत। त्याचबरोबर तलाठी सर्कल या ठिकाणी असणार आहे। 9 ऑगस्टला क्रांती दिन, खऱ्या अर्थाने हा दिवस भारतासाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो। यामध्ये इंग्रजांना याच दिवशी चले जावची घोषणा या ठिकाणी क्रांतीवीरांनी केली होती, त्याच्यामुळं आमचे सुद्धा काही प्रश्न गावाचे आहेत। त्या ठिकाणी चिचोंडी पाटील येथील गावठाण नकाशा हा खूप दिवसापूर्वीपासून जळालेला आहे आणि याची नक्कल अद्यापपर्यंत कुणाकडे नाही। तलाठी कार्यालयातील 188 फेर कसे गायब आहेत त्याची चौकशी व्हावी। सुरत चेन्नई महामार्ग संदर्भात अनेकांच्या जमिनी हस्तांतरित केलेल्या आहेत, त्यामध्ये त्यांना मोबदला मिळालेला नाही, त्या हस्तांतरणामध्ये भूसंपादनामध्ये अनेक त्रुटी आलेल्या आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी कमी लागलेल्या आहेत, अनेकांच्या अनेक प्रश्न आहेत, त्या संदर्भात ते शासनाने जाणून घ्यावे। त्याचबरोबर श्रीनाथ पतसंस्था मल्टीस्टेट या ठिकाणच्या चिचोंडी पाटील गावातील साधारण 6 ते 8 कोटी रुपयाच्या ठेवी या पतसंस्थेच्या चेअरमन संचालक मंडळाने या ठिकाणी ती बुडीत करून त्यांना मागील 4-5 वर्षापासून 1ही रुपया देत नाही, ठेवीतलं त्याचं व्याज देत नाही। या ठेवीचा अपहार झाल्या प्रकरणी या ठिकाणी आम्ही त्याचबरोबर आदिवासी नागरिकांना घरकुलांच्या यादीत नाव येतं पण जागा राहायला नाही, ज्या ठिकाणी त्यांच्या झोपड्या आहेत शासकीय जागेत त्याच ठिकाणी घरकुल मिळावं। त्याचबरोबर चिचोंडी पाटील येथील केळ तलाव, जे चिचोंडी पाटील गावाला संपूर्ण उन्हाळ्यामध्ये पाणी देतं परंतु एप्रिल आणि मे महिन्यात पाणी खूप टंचाई भासती, त्या ठिकाणी भिंतीची उंची वाढवण्यासाठी भूसंपादन केलेले पण उंची वाढवलेली नाही, त्या संदर्भात या ठिकाणी अशा 5-7 मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे क्रांती दिनी पत्रव्यवहार किंवा आंदोलन याबाबत निर्णय झालेला, पण या ठिकाणी पत्रव्यवहार निश्चितच करणार आहोत। येत्या काळात त्या संदर्भात आंदोलन सुद्धा करणार आहोत। जर आम्हाला प्रशासनाने 9 ऑगस्ट क्रांती दिनी परवानगी दिली तर त्या दिवशी आम्ही या ठिकाणी सर्व संबंधित विभागात संबंधित ज्या ज्या प्रश्न आहेत त्या भागातील नागरिकांचे या ठिकाणी त्यांना घेऊन या प्रश्नाबाबत आंदोलन करणार। 10 ऑगस्ट महिला बाल कल्याण दिन, क्रांती दिन, या ठिकाणी महिलांसाठी ज्या प्रश्न आहेत, अंगणवाडी संदर्भात जे प्रश्न आहेत, CCTV बसवणार आहोत, हा दिवस साजरा करणार। 11 ऑगस्टला विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यातील ज्या समस्या आहेत त्या संदर्भात दिन आहे आणि ग्रामपंचायतकडून ज्या योजना विद्यार्थ्यांना शाळेला दिल्या जातात त्या योजनांचं लोकार्पण आहे। 12 ऑगस्टला दिव्यांग क्रांती दिन आहे व गावातील तंटामुक्ती दिन म्हणून साजरा करतोय। दिव्यांगांसाठी ज्या ग्रामपंचायत आणि राज्य व केंद्राच्या योजना आहेत त्या सर्वांना मिळवण्यासाठी, मिळवून देण्यासाठी हा दिन आम्ही ठेवलेला आहे। आणि कायदा सुव्यवस्थेमधून आपण आपली तंटामुक्ती समिती आहे, त्या तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावातील तंटामुक्ती संदर्भात दिन साजरा करतोय, तो दिवस आहे। 13 ऑगस्टला ग्रामपंचायतचा 84वा वर्धापन दिन आहे। 13 ऑगस्ट 1941 साली चिचोंडी पाटील
ग्रामपंचायत स्थापना झाली आणि त्याला 84वा वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा होतोय। गावातील सर्व शासकीय कार्यालय दिशादर्शक बोर्ड, सर्व शासकीय कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर, त्यांचा कार्यालयीन नंबर, त्यांचा कार्यालयीन वेळ आणि अधिकारी कर्मचारी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाचा नंबर त्या ठिकाणी जाहीर केला जाईल। ग्रामपंचायत सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड, त्यांचे ID कार्ड, त्यांचा युनिफॉर्म याचं वाटप केलं जाणार आहे आणि चिचोंडे पाटीलला गावठाणाचं क्षेत्र वाढल्यामुळं आणखी एक 3री घंटा गाडी ट्रॅक्टरचं लोकार्पण या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर अनेक 2,11,00,000 रुपयाच्या थेट कामांचा शुभारंभ सुद्धा त्या दिवशी होणार आहे। अनेक कामं सुद्धा चालू आहेत, त्याची पाहणी, त्याबाबतच्या त्रुटी जाणून घेणार आहोत। 14 ऑगस्टला श्रमदान दिन, गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व सेवा सोसायटी, पतसंस्था, स्कूल कमिट्या यांचे महिला बचत गट यांना, त्याचबरोबर गावातील तरुण मंडळ यांना पत्रव्यवहार करून आपण आपल्या मंडळाचा, आपण ज्या भागात राहतात त्या परिसराची स्वच्छता करून आपण श्रमदिन साजरा करणार आहोत। विद्यार्थी सुद्धा दोन्ही शाळेचे त्यामध्ये सहभागी होणार आहोत। त्यासाठी शिक्षकांनी सुद्धा खूप मोठी मोहीम राबवलेली आहे आणि 15 ऑगस्ट रोजी 77वा या ठिकाणी स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। तसाच चिचोंडे पाटील येथील ग्रामपंचायत कार्यालयाचं झेंडावंदन, जिल्हा परिषद शाळा स्कूलचं झेंडावंदन, त्याचबरोबर ADCC बँकचं झेंडावंदन, त्याचबरोबर सेवा सोसायटीचं झेंडावंदन, त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील झेंडावंदन आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा यांची भव्य दिव्य जिप्सी मधून रॅली काढून त्यांचा सन्मान करून जो आपण शिक्षक विद्यार्थी क्रांती दिनानिमित्त जो पालक दिन ठेवलेला आहे, त्या दिवशी एक सरपंच म्हणून दोन्ही शाळेत एक सरपंच उपसरपंच निवडणार आहोत। त्यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन त्यांचा सन्मान करून त्यांना झेंड्याची दोरी ओढून झेंडा फडकवण्याचा मान आपण त्या ठिकाणी त्यांना देणार आहे। त्याचबरोबर गावातील समाज उपयोगी व समाजासाठी कुठेतरी हे लोक समाज हिताचे जे नागरिक काम करतात अशा दात्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत, ज्यांनी योगदान दिलेलं आहे। असा हा पंधरवाडा ग्राम स्वराज्य अभियान 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट क्रांती पंधरवाडा या ठिकाणी साजरा करत आहोत। आज 6 ऑगस्ट अतिशय मोठ्या उत्साहात अनेक ग्रामस्थांनी याचा लाभ घेतलेला आहे। 100% आयुष्यमान भारत कॅम्प हा चिचोंडे पाटील मध्ये आमचा मानस आहे। 15 ऑगस्ट पर्यंत 100% करायचा, सर्वांचे काढून घ्यायचे आणि यासाठी सर्व डॉक्टर आणि संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची जबाबदारी पार पाडताना या ठिकाणी आले, मार्गदर्शन केलं अनेकांनी। यापुढील सर्वच विभाग करणार आहेत, त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो आणि या कार्यासाठी चिचोंडे पाटीलचे सर्व आजी माजी पदाधिकारी, चिचोंडे पाटीलचे उपसरपंच, त्याचबरोबर सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी आणि आमचे सर्व तरुण सहकारी, आरोग्य सेवक अनेकांनी यामध्ये काम केलं। खूप मोठं काम हे उभा राहिलेलं आहे, जेणेकरून आता स्वातंत्र्य काळापासून आतापर्यंत जो एक विकास झाला सर्वांगीण, त्याचबरोबर प्रमाणे दुसरा हा एक विकासाची नांदी या ठिकाणी उभा राहिलेली आहे। प्रत्येक विभागाचा सखोल अभ्यास करून हे काम चाललेलं आहे। या कार्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या, त्यांचा सुद्धा आभार मानतो आणि या कार्यासाठी सर्व पत्रकार मंडळींनी सुद्धा मोठा सहभाग घेऊन आमच्या बातम्या संपूर्ण राज्यात पाठवल्या। त्याचबरोबर अनेकांचे आम्हाला जिल्ह्यातून तालुक्यातून फोन आले की हा उपक्रम कसा एका छान राबवला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार। सर्वजण आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि यापुढे आम्ही सेवा हाच धर्म घेऊन चिचोंडे पाटील आणि तालुक्यातील नागरिकांची सेवा करू असं या निमित्ताने सांगतो। धन्यवाद। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।